नमस्कार, मी प्रज्ञानिता मधुकर यादव तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर 10 वाजता कार्यक्रम चालू होणार होता, 11 वाजलेत। मी जस्ट कॉलेजला आली आणि गाण्यांचे आवाज ऑलरेडी येत आहे। सो चला आज जाऊन बघूया कार्यक्रम चालू झाला आहे का, काय काय चाललंय ते। आणि ही अशी एंट्रीची रांगोळी आणि आतमध्ये ऑलमोस्ट कार्यक्रम चालू झालेला आहे। सो चलो जाऊन जॉईन होऊयात कार्यक्रमाला। एकदम ऑलमोस्ट काय नाही, अख्खा कार्यक्रम चालू झालेला आहे। सो चलो बघूया। आणि मी जेव्हा जाऊन बघितलं तर आमची जी लोक आहेत म्हणजे ज्या गर्ल्स आहेत माझ्या क्लासमध्ये त्या एकदम लास्ट लाईन्समध्ये बसलेल्या। आणि मी लेक्चरलाही लास्ट लाईनमध्ये नाही बसत, कारण मी लास्ट लाईनला बसले की मला फक्त समोरच्यांचे डोके दिसतात, बाकी काहीच दिसत नाही। आणि त्यामुळे मग मी इकडे पॅसेजमध्ये थांबले, पण तिथं पण थर्ड इयरवाल्यांचं असं झालं की मग सगळ्याच वर येतील, त्यापेक्षा तुम्ही खाली जाऊन बसा, खाली जागा आहे अजून। मग मी बॉईजला विचारलं येऊ का तुमच्यापाशी, आणि त्यांचं असं झालं हो नक्कीच ये। आणि देन मी बॉईजपाशी जाऊन बसले आणि आम्ही इतका दंगा घातलाय काय बोलायलाच नको। पुढे स्टेजवरचा डान्स वेगळा आणि खाली आमचा दंगा आणि आमचा डान्स वेगळा। खूप मजा केली आम्ही। खाली कार्यक्रम चालू आहे ना, मला थर्ड फ्लोअरवर आणून बसवलंय ॲल्युमिनाय मीटसाठी। सो चला स्टे ट्यून, बघा मी परत खाली कधी जातो आणि अजून काय काय कार्यक्रम होत आहेत आणि आम्ही किती मस्ती घालतोय ते। आणि इथे बॉयज लास्ट व्लॉग बद्दल बोलतात, तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा। आणि सगळे आम्ही जेवायला, ही आहे लापशी, ही आहे पनीरची भाजी, पनीर आणि वाटाणा, या आहेत पुऱ्या, हा पुलाव आणि हा पापड। तेवढंच खाणार आहे मी। आणि सगळी लोक जेवायला बसलेत कारण बॉईजकडची लाईन अजून चालू नाही झालेली। सो बॉईज तिकडे थांबले। आरुषा एकटा जेवतोय ना। आणि सगळ्यांनी बसून घेतलंय जेवायला, मी फक्त पापड खाते, मला भूकच नाही लागलेली। सो चलो आता मला ना ॲल्युमिनायशी बोलायचं आहे, पण त्यांचं पण जेवण चालू आहे। सो बघूया मी कधी जाते, पुढचा कार्यक्रम कधी चालू होतोय ना, अजून काय काय होतं। माझी इच्छा होती ना सगळ्या फायनल इयरना एका ठिकाणी बसावं, आणि त्यामुळं मी सगळ्यांना एका ठिकाणी बसायला लावलंय, पण इतका दंगा घालतात ना सगळे। तर आमच्या लोकांसाठी जे जे प्राईज असतील त्यावेळेस म्हणजे एकसाथ बसलो तर ओरडल्याचा आवाज छान येईल असं करून मी सगळ्यांना एकत्र बसायला लावलं। आणि आमची बसल्यापासूनच आता मस्ती घालायला सुरुवात केली। फक्त आता आम्हाला उठवू नये, जर इथून गर्ल्सला उठवलं तर हे सगळे मला ब्लेम करणार आहेत। सो चलो बघूयात कार्यक्रम कधी चालू होतं आणि किती प्राईज मिळत आहेत आम्हाला ते। तर आमच्याकडे ना 4च परफॉर्मन्सच्या एंट्रीज होत्या, म्हणजे बॉईजचा एक ग्रुप डान्स, गर्ल्सचा एक ग्रुप डान्स, एक सोलो परफॉर्मन्स पण होता, एक ड्युएट, म्हणजे सगळ्याचं एक एकच होतं। पण जे ग्रुप डान्सवाला पार्ट होता तो एक एकच देऊ शकत होतो, बॉईजचा एक गर्ल्सचा एक। मग ह्यांनी काय केलं, म्हणजे आम्ही हे दरवर्षीच करत यायचो की आम्ही काय करायचो, ग्रुपनं डान्स बसवायचा आणि लोकांनी मर्ज होत जायचं। मग तसं आधी ह्या चौघींनी डान्स केला, त्याच्यानंतर साक्षीनं आणि आकांक्षानं केला, आणि त्याच्यानंतर मानसीन त्यांचा ग्रुप त्यांनाच जॉईन झाले, असा आमचा एक ग्रुप डान्स परफॉर्मन्स झाला।
है, आपको कुछ बोलना था? चल बसे, कूतरे साला देख के नंबर डाल कर। उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीबों को उठा ले। ये हलकट आणि त्याच्यानंतर 1-2 गाणी झाली आणि आमचा बॉईजचा परफॉर्मन्स होता. तर बॉईजच्या परफॉर्मन्सचा असा विषय झाला होता की त्यांना ना एक भारूड सारखं काहीतरी परफॉर्म करायचं होतं, ज्याच्यासाठी त्यांनी ना एकदम बॅक साईडनं मस्त एंट्री घेतली, व्हिडिओज वगैरे पण काढायचा चाललेला. पण ज्यावेळेस स्क्रीनिंग झालं त्यावेळेस त्यांनी हे प्रॉपर दाखवलं नव्हतं किंवा सांगितलंही नव्हतं. म्हणजे सांगितलेलं पण ते हो नाही अशा कंडिशनमध्ये होतं. आणि त्यामुळे ज्यावेळेस बॉईज हा सगळा दंगा करत स्टेजपर्यंत आले, स्टेजवर पोहोचल्या इथं तुम्ही बघू शकता प्रिन्सिपल मॅमचं असं झालं की साऊंड बंद करा. साऊंड एकदा बंद झाला, तिथे बाकीचे अजून लोक होते त्यांचं असं झालं नाही वाजव काही हरकत नाही. साऊंडवाल्याने परत चालू केलं, पण प्रिन्सिपल मॅमनं स्ट्रिक्टली ते बंद करायला लावलं. आणि माझं बॅड लक म्हणा किंवा काही म्हणा, मी तिकडेच होते साऊंडपाशी किंवा जवळपास. आणि मॅमचं असं झालं की काय प्रज्ञा, हा काय डान्स चालू आहे. आणि माझं पाय कशापर्यंत आलते की मॅम मी नाही बसवला. आणि त्याच्यानंतर मॅमचं असं झालं नाही आता ह्यांनी डान्सच नाही करायचा वगैरे. आणि त्याच्यानंतर मग मी आणि सौरभनं किंवा आम्ही सगळ्यांनी मॅमला समजवलं नाही मॅम आमचं फायनल इयर आहे आणि ग्रुप डान्स आहे पुढे, ही फक्त एंट्रीसाठीचा असा डान्स होता, पुढे ग्रुप डान्स आहे आणि पोरं नाचणार आहेत, प्लीज नाचू द्या. मग मॅमचं असं झालं की बट ठीक आहे. मग आम्ही स्टेजवर गेलोय मी आणि सौरभ आणि पोरांना सांगतोय गाईज उठा, आणि बरं उलटून आम्हालाच म्हणतात आम्ही नाही उठणार. मग शेवटी फायनली पोरांना मनवलं, बॅक स्टेजला घेऊन गेलो आणि तिथे जाऊन पोरांना समजावलं गाईज हे साडी बिडी काढा, ड्रेपरी चेंज करा, नॉर्मल व्हा आणि डायरेक्ट ग्रुप डान्सला बाहेर या. आणि मग फायनली पोरं इतकी बेकार डिसअपॉइंटेड होती की फायनल इयर आहे आणि स्टील डान्स असं झालं तसं झालं.
बट स्टील मग ह्या लोकांनी ह्यांचा ग्रुप डान्स केला. सो हा बघा कसा झालाय ग्रुप डान्स आणि कमेंट करून सांगा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते, आणि कधी असं तुमच्यासोबत घडले का तेही नक्की सांगा जर घडलं असेल तर. शेंगदाण्याच्या कुटात मिरची टाकून शाबू केलाय चरचरीत, आमटी केली बटाट्याची लईच बरबरीत, नरड्याला येऊस तवर खाल्लंय अनबाई झाली गरगरीत. राजगिऱ्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या बायकोवर धरला. तुम्हाला ना माझा आनंद बघायचा, एक काम करूया, इन्स्टंट रिझल्ट दाखवते. आता एक फोटो काढते, पोस्ट करते आणि मग बघाच तुम्ही सेकंदात लाईक्स येतील. थांबा हा, 1 सेकंड, फक्त 1 सेकंड, आणि मग खूप सारे लाईक्स, खूप साऱ्या लाईक्सचा खूप सारा पाऊस पडेल. मे बी ना नेक्स्ट फ्लो आहे. 1 मिनिट, फक्त 1 मिनिट. का नाही चालत आहे? थांबा, नेट स्लो असेल, सर्व्हर डाऊन असेल, होणार आहे लाईक्स ना असे होणार आहे ना. 1 मिनिट, का नाही होते? होणार आहे. काय नसतील झाले? मी छान नाही दिसत आहे? माझं नाक की माझा चेहरा की माझा आउटफिट छान नाही आहे? असं नाही व्हायला हवं ना, व्हायला हवेत ना लाईक. आधीच एक तर ना माझं खूप डोकं दुखतंय, स्टडीचं टेन्शन आहे, घरच्यांच्या अपेक्षा वेगळ्या, आणि सगळ्या फ्रेंड्समध्ये उठून दिसायचं. मेहनत तर लागणारच, आणि या सगळ्यासाठी जे करतेय ते इनफ का नाहीये यार? कन्या आता ना माझं खूप डोकं दुखतंय, असं ना घाबरल्यासारखं होतं, एकदम असं अस्वस्थ.
म्हणजे एक बॅग घेतली आहे. त्या बॅगमध्ये ना जबाबदाऱ्या, अपेक्षा, इच्छा, आकांक्षा सगळं भरलंय आणि ना ते खांद्यावर घेतलंय. मग काही काळात हात दुखू लागतो, मग खांदा, आणि एका पॉईंटवर ना माझं शरीरच थकतं. आता मला सेम झालंय, माझं शरीर थकलंय तर मन थकलंय हेच नाही कळत आहे. एक मिनिट, खूप स्ट्रेस आला आहे मला, काहीतरी करायला हवं. एक गेम खेळला. चला मी ना तुम्हाला एक गेम दाखवते. जेव्हा मला हे असं खूप फील होतं ना तेव्हा मी एक गोष्ट करते. एक काम करायचं, एक ना फुगा घ्यायचा, तो फुगवायचा. एक मिनिट, हा तुम्ही कितीही मोठा फुगवू शकता, जितक्या तुमच्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, सगळं काही जे भरलंय ना ते सगळं ह्या फुग्यात भरायचं. आणि ना ह्या वेळेस त्याला मोठा गेम खेळू. असं घेऊन उभं राहायचं. मगाशी कसं एका सेकंदाचा गेम होता, आता हा सेकंदाचा नाही बरं का, तासांचा आहे, मिनिटांचा आहे, भला मोठा आहे. घेऊन थांबायचं, घेऊन थांबायचं, घेऊन थांबायचं. आता मी फुगाच का घेतलाय का, तो फुगा मला आनंद देतो. म्हणजे आता मी काय धरलंय तर माझी हॅपीनेस धरली. पण आता तरी मला ना त्याचं ओझं झालंय. हां, म्हणजे माझी इच्छा, आकांक्षा, हॅपीनेस जरी माझ्या हातात असेल, ती मी जास्त वेळ कवटाळून बसले तर तीही मला ओझंच करतेय. मग याचा उपाय काय? त्या सगळ्याला ना फोडून टाकायचं. जसा फुगा फुटला तसं सगळं टेन्शन या हवेत मिक्स करून द्यायचं. गोष्टी सोडून द्यायला शिकायच्या. जर आपली चूक झाली असेल ना तर कान पकडून सॉरी म्हणायचं, आणि कोणी चुकलं असेल तर त्याला माफ करून टाकायचं. मॉरल ऑफ द स्टोरी काय? हॅपी राहायला शिका, आणि तुमच्या हॅपीनेससाठी जे काही करता येईल ते नक्की मनापासून करा. हां, शेवटी एकच सांगेन, तुम्हाला आयुष्यात काय करायचं. तर मी आत्ताच्या आत्ता 2दा आत बाहेर गेले का, आता मला चेंज करायचं होतं आणि नंतर सामान लगेच डिकीत पण ठेवून यायचं होतं, कारण इथं कुठं राहिलं तर मग मी विसरून जाईल म्हणून. सो चलो, आता फायनल सगळ्यांचा आवडता पाठ चालू होणार आहे. आम्ही ना वेड्यासारखं नाचणार आहोत. चलो. पापड्या तळून घेतल्या कुरकुरीत शेंगदाण्याच्या कुटातलीची. तर विषय असा झालाय, गॅदरिंग संपलंय, कॉलेजवाल्यांनी आम्हाला हाकलून दिलंय घरी जा म्हणून, आणि आम्ही सगळे 4 जणी चाललोय नेहाच्या घरी. सो चला स्टे ट्यून, बघा आम्ही रात्रीत काय काय करतोय ते. आता फर्स्ट टाइम नाईट आउटला चाललोय आम्ही, नाईट इनला, काही समजा, आपण चाललोय आम्ही. तर आत्ता वाजलेत 10:30 आणि हे मी टाकणार. तर मुद्दा असा, आता 10:30 वाजता आम्ही सुरुवात केली. सो आता बघा आम्ही अजून किती वेळ जागतोय आणि आम्ही काय काय करतो. रात्रभर जागणार आहे, म्हणजे हिचंच तर ठरलंय रात्रभर जागायचं. झोपणार आहे आम्ही, अजून 1-1.5 तासात झोपायचा विचार आहे. सो चला बघूया कधी बघूया किती वाजता झोपतोय आम्ही. गाईज, जसं मी म्हटलेलं, आम्ही नेहाच्या घरी पोहोचलोय. काकींनी आमच्यासाठी खूप छान जेवण बनवलेलं, आम्ही जेवलोय पण. आता काकींना डायरेक्ट सकाळ दाखवेल, कारण काकी गेल्या झोपायला. पण आम्ही काय करतोय ते बघा. आम्ही लावलाय साऊंड
आणि आता जी कॉलेजनं आमची अर्धवट इच्छा ठेवली आहे नाचायची ती आम्ही करणार आहोत पूर्ण. सो चला फुल घरामध्ये आम्ही डिस्कोचं फील घेतोय. आम्ही नाचतोय, तुम्ही बघा आम्ही किती वेळा आणि काय काय अजून करतोय. आणि आता आम्ही ना नाचून नाचून कंटाळलो. सो आता आम्ही फिल्म बघायला घेतली आहे. सो चला, अजून खूप रात्र बाकी आहे. सो आम्ही किती वेळ फिल्म बघतोय आणि परत कधी डान्स करायला सुरुवात करतोय ते बघा. आणि आम्ही आता 1:30 वाजलेत. या लाईटमध्ये नाही, तू ब्लर झाली, तू दिसत नाही. आम्ही या डिस्कोवाल्या लाईटमध्ये छानसे फोटोज काढतोय. सानिका झोपली असं वाटतंय फक्त. आणि लेट्स सी आता इथून पुढे आम्ही किती वेळ फोटो काढतोय ते बघा. तर जसं की आत्ता झालेल्या कन्व्हर्सेशननुसार आम्ही हे वाला लेसचं पॅकेट आणि अमूलचा आईस्क्रीमचा डबा एक साथ फ्लेवर ट्राय केला. मला आणि नेहाला तो छान वाटला. हां, कारण आम्ही दोघींनीच खाल्ला. सानिकाचं काय मत आहे याच्यावर? हे काहीच नाही, बोल. सानिकानं झोपून घेतलंय. सानिकाला इतकं आवडलं. आय डोंट रेकमेंड दिस गाय. हेच माझं लय जेन्युइन मुद्दा की विसरली मी. हा मानवी प्रकार नाही खाण्याचा. हां, बरं झालं ही म्हटले, त्याच्यावर नाटक. असं लय बेसिक मुद्दा आहे. ज्यानं खाल्लंच नाही त्याला कसं कळणार आहे ते लागतं कसं आहे. नाही खायचंय मला, ते चांगलं लागते. ट्राय करा, खरंच ट्राय करा. डोंट गाईज. आणि अजून फील घ्यायचं असेल ना तर असे 4 मित्र गोळा करा, कुणाच्या तरी एकाच्या घरी. आईस्क्रीम आणि चिप्स मस्त आहे. आणि रात्र होऊन द्यायची, लय रात्र होऊन द्यायची. असे आणि चांगलं अजून चांगलं एक्सपिरियन्स साठी माझ्यासारखी जी न खाणार येतं त्यांना सेपरेट वाटते. आणि खाऊन झाल्यानंतर आम्ही रील्स बनवायला घेतल्या. कधी कधी म्हणजे नाही कसं एखादी रील आवडली आहे ती सेव्ह केली आहे, अशा ज्या सगळ्या सेव्ड रील होत्या ना तर आम्ही त्या दिवशी बाहेर काढलेल्या. आणि आम्ही म्हणत होतो की ही अशी रील बनवायची, ती तशी रील बनवायची. आम्ही खूप रील्स बनवल्या. त्या रील्स तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन नक्की चेक करा. युनिक सोल ही माझी इन्स्टा आयडी आहे, सो डू चेक. गाईज 4:30 वाजलेत आणि आम्ही अजून गप्पा मारत बसलोय, झोपलेलो नाही आहोत. आता आम्ही डायरेक्ट सकाळ सनराईज बघायलाच बाहेर जाणार आहे. झोपायचा काही विचार नाही आमचा. आणि त्यानंतर सकाळ सकाळ मस्त काकींनी आमच्यासाठी ना आवडीचा नाश्ता बनवलेला, तो पोटभर खाल्ला आणि त्याच्यानंतर मग घरी जायची तयारी केली. तर आत्ता वाजले सकाळचे 9 आणि मी उठलेली आहे आणि आता आवरून घरी जाणार आहे. मॉरल ऑफ द स्टोरी अशी की हा व्लॉग इथंच संपेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय बाय.